तुमच्या समोर अशा प्रकारचा सीन बनेल, गाडीवाला आला, आया जरा कचरा निकाल, कळलं? म्हणून म्हटलं सीन बदललेला आहे, हा जाणारच आहे समोर, पण याची ऍक्सेलरेशन आपल्या हातामध्ये आहे, त्याच्या आता आपल्या हातात आहे कारण की आपण काय करतो, सोडवत आहोत, पण याच्या पायात आहे कारण की पायामध्ये काय आहे, ब्रेक आहे. कसे आहात सगळे? मजेत. आता या मजेदार गोष्टीमध्ये आपण एक मजेदार गोष्ट परत ऍड करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं बाळांनो काय, ओव्हरटेकिंगचे कन्सेप्ट. त्या ओव्हरटेकिंगच्या कन्सेप्टमध्ये आपण बघितलं की मागचा व्हेकल समोरच्या व्हेकलला किती वेळेनंतर जाऊन समोर जाऊन ओव्हरटेक करणार. त्या ओव्हरटेकिंगच्या कन्सेप्टमध्ये आपण बघितलं किती प्रकारचे केसेस बघितले, 4. मागच्याकडे वेलॉसिटी, समोरच्याकडे वेलॉसिटी, मागच्याकडे ऍक्सेलरेशन, समोरच्याकडे ऍक्सेलरेशन, समोरच्याकडे वेलॉसिटी, मागच्याकडे ऍक्सेलरेशन. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करून आपण त्या ठिकाणी टी म्हणजे टाइमचे किती मिळवले, 2 व्हॅल्यूज मिळवले, बरोबर आहे. समजा त्या ठिकाणी एकाचा पॉझिटिव्ह एकाची निगेटिव्ह असेल तर या अर्थाने आपल्याला हे समजलं की कोणती टाइमची व्हॅल्यू घ्यायची आहेत, पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची, आणि त्या अकॉर्डिंगली आपण काय घेतलं, त्या व्हेकलचा ओव्हरटेकिंगचा टाइम आपण घेतलेला होता. ठीक आहे. आता सिमिलरली व्हेकल आहे तो ओव्हरटेक करणार, नो डाऊट, पण व्हेकल नसताना बाळांनो, आता या ठिकाणी मी टॉपिकचं नाव लिहितो कोलिजन. काय लिहितोय? कोलिजन. आणि कोलिजन मध्ये बघा टाइम ऑफ कोलिजन हा एक कन्सेप्ट आपण लावू शकतो. त्या ठिकाणी असं लावू शकतो की प्रिव्हेंट फ्रॉम कोलिजन म्हणजे काय, कोलिजन होताना तुम्हाला त्यापासून काय करायचं आहे, वाचवायचं एखाद्या ऑब्जेक्टला, तर किती वेळानंतर ते कोलिजन थांबेल, किती वेळानंतर कोलिजन होणार, अशा प्रकारचे कन्सेप्ट येऊ शकते. हे कोलिजनचे कन्सेप्ट कधी येतात बाळांनो, ज्यावेळी एका सरफेसवर 2 ऑब्जेक्ट काय करत असेल, मानून चला रोल होत असेल. आता बघा बेसिकली कोलिजन हा प्रकार कुठं घडत नाही. समजा मी व्हेकलचा प्रकार जर घेतला, व्हेकल इन द सेन्स 2 कार घेतले, 2 गाड्या घेतले, कार घेतला, एक ट्रक घेतला, अशा वेळी तो काय करता, कोलिजनसाठी गाडी जातात का, तो काय करतो, ओव्हरटेक हा शब्द कोणासाठी वापरला जाणार, व्हेकलसाठी, गाडीसाठी वापरला जाणार. पण समजा एका सरफेसवर 2 ऑब्जेक्ट काय होत असेल, रोल होत जात असेल, तर अशा वेळी चान्सेस आहेत या ठिकाणी काय होणार, 100% कोलिजन होऊ शकते. आणि या कोलिजन होण्यासाठी मानून चला की या ठिकाणी वाढांनो आपण एक काम केलं की ह्या ऑब्जेक्टला, या ऑब्जेक्टचं नाव मानून चला ए देणार आपण, आणि याच्याकडे वेलॉसिटी आहे दॅट इज 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्लिअर आहे. आणि मानून चला ऑब्जेक्ट नंबर बी कडे आहे वेलॉसिटी आहे दॅट इज व्ही फॉर बी इज इक्वल्स टू मानून चालायचं या ठिकाणी 10 मीटर पर सेकंड, एवढी स्पीड आहे. याच्याकडे काय आहे, ऍक्सेलरेशन आहे. दोघांमध्ये मानून चला बाळांनो 200 मीटरचं डिस्टन्स आहे. क्लिअर आहे. आणि तुम्हाला विचारण्यात आलं, ओव्हरटेकिंगच्या शब्दाला मी चेंज करतो आणि आता म्हणणार कोलिजन कधी होणार, म्हणजे काय, व्हॉट इज द टाइम आफ्टर विच द कोलिजन विल डेफिनेटली हॅपन. कळलं का, किती वेळेनंतर जाऊन या 2 ऑब्जेक्ट मध्ये काय होणार, कोलिजन होणार. समजताय? आता सांगा, सिंपल मी तुम्हाला एक सांगितलं, या ऑब्जेक्टचं नाव बी आहे, या ऑब्जेक्टचं नाव ए आहे, सॉरी बी आहे आणि हा ए आहे. ठीक आहे. या 2 ऑब्जेक्टच्या ठिकाणी आपण ऑलरेडी काय घेतले होते, 2 कार घेतले होते, आणि मी तुम्हाला एक ट्रिक शिकवली होती, कोणती वाली, मागचा जो ऑब्जेक्ट ओव्हरटेक करणार त्या ऑब्जेक्टला तुम्ही लिहून घ्यायचा किंवा ड्रॉ करून घ्यायचा. तर मी या ठिकाणी हा ऑब्जेक्ट ड्रॉ करून घेतो, त्याचं नाव काय बाळांनो बोला, ए. याच्याकडे काय आहे, ऍक्सेलरेशन आहे. हे ऍक्सेलरेशन किती आहे बोला, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याच्याकडे ऍक्सेलरेशन आहे का, नाही. आणि याच्याकडे काय बोला, याच्याकडे आहे वेलॉसिटी, जे उलट्या डायरेक्शनला लिहायची असते, 10 मीटर पर सेकंड. ही तुम्हाला मी ट्रिक शिकवलेली आहे. समजा वेलॉसिटी इकडे असेल तर नो डाऊट तुम्ही इथं काय करणार, इकडे लिहिणार, बरोबर आहे. आणि याच्या अकॉर्डिंग आपल्याला काय करायचा, टाइम काढायचा आहे. तर कोणता वाला इक्वेशन वापरायचा होता कायनेमॅटिकचा, सेकंड इक्वेशन. काय होता सेकंड इक्वेशन, एस इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. जेव्हा प्रोसेस चालू झाली त्यावेळी तुम्हाला दिसतंय 2 ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स 200, एकाकडे आहे वेलॉसिटी किती 110, एकाकडे ऍक्सेलरेशन किती आहे 5. आणि त्या इन्सिडेंटच्या वेळी आपण सगळे व्हॅल्यूज पुटअप केले, पटकन काढलं काय, एस ची व्हॅल्यू टाकली किती 100 की 200, दॅट इज 200. यू ची व्हॅल्यू किती घेणार बाळांनो, दॅट इज इनिशियल किती घेणार, बिलकुल गलत. किती घ्यायचा आहे, -10. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं या ठिकाणी गलती करायची नाही. नेगेटिव्ह एक्स ऍक्सिसला असेल तर मायनस घ्यायचा. ऍक्सेलरेशन जर इकडे असतं तर ऍक्सेलरेशन का घेतले असते, मायनस घेतले असते. ठीक आहे. सो -10 इंटू टी प्लस हाफ इंटू ऍक्सेलरेशन किती आहे 5 इंटू टी स्क्वेअर. ठीक आहे बाळांनो, ओके. कोणाला काय दिक्कत नाही, सांगा. 200 इज इक्वल्स टू -10 टी प्लस 5/2 इज 2.5 टी स्क्वेअर. ओके. याला आपण सॉल्व्ह करून घेऊया, बोलू. 2.5 टी स्क्वेअर -10 टी -200 इक्वल्स टू 0. काय बनला आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन बनलेला आहे. आणि या ठिकाणी 2 तुम्हाला व्हॅल्यूज मिळणार आहे. कसं सोडवायचं याला बोला. टी इक्वल्स टू -b प्लस मायनस √b स्क्वेअर -4ac डिवायडेड बाय ट्वाइस. हे फॉर्म्युला आपण लिहून घ्यायचा. -b म्हणजे मायनस
-10 मायनस मायनस +10 प्लस मायनस √b² म्हणजे -10चा स्क्वेअर इज सीधा सीधा लिहून घ्यायचं 100 - 4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे 2.5 2.5 इंटू 4 10 इंटू सी किती आहे सी -200 किती बनणार अरे किती बनणार 2.5 इंटू 4 10 इंटू 2000 कोणता 2000 मायनस मायनस +2000 बरोबर आहे डिवायडेड बाय किती बनणार 2 इंटू ए ची व्हॅल्यू परत किती आहे 2. पटकन सांगायचं बाळांनो या ठिकाणी 10 प्लस मायनस √2100 डिवायडेड बाय दिस इज 5. ओके कोणाला काय प्रॉब्लेम पटकन सांगायचं याचा किती बनणार √ ची व्हॅल्यू तुम्हाला लॉक मध्ये मी तुम्हाला काढणं शिकवलेलं होतं ठीक आहे असो सांगा किती बनणार अप्रॉक्स सांगा आपण अप्रॉक्स वर चालूया सध्या मी तुम्हाला एवढा शिकवणार आहे की कोलिजन चा समोरचा कन्सेप्ट काय येणार आहे बोला बाळांनो किती बनते जवळपास 2000 असतं तर किती आलं असतं रे 4000 असतं तर किती आलं असतं 2000 असतं तर किती आलं असतं बोला याला कसं लिहिणार बोला सोडवा 10 प्लस मायनस √ हा किती लिहिणार याला 100 इंटू 21 डिवाइड बाय 5 ओके हा किती बनणार 10√21 सो दिस इज 10 प्लस मायनस 10 √21 अप्रॉक्स व्हॅल्यू सांगा 21 ची किती बनू शकणार दॅट इज 4 पॉइंट समथिंग ओके एक अप्रॉक्स व्हॅल्यू आपण घेऊन चालू समथिंग 4 पॉइंट समथिंग दॅट इज 4 पॉइंट किती घेता रे बाबांनो 4.4 आपण घेऊन चालूया ठीक आहे चला बोला 4 प्लस मायनस एक फक्त अप्रॉक्स एक रफ फिगर आपण घेऊन चालूया 4.4 इंटू 10 इज हाऊ मच किती बनणार रे बाळांनो सांगा 4.4 इंटू 10 इज हाऊ मच दॅट इज 44 अप्रॉक्स व्हॅल्यू डिवायडेड बाय 5 okay now we have the two values of the t how to calculate so t equals to 10 minus 44 by 5 and the another values is 2 t is equals to that is 10 plus 44 divided by 5 so t is equals to this negative value हे व्हॅल्यू घ्यायची नाही आहे तर समोरची व्हॅल्यू दिसते दॅट इज टी इज इक्वल टू किती 54 डिवायडेड बाय 5 अप्रॉक्स व्हॅल्यू सांगायचा किती बनणार दॅट इज 10 पॉइंट समथिंग दॅट इज 10.9 सेकंडचा जवळपास एवढी काहीतरी व्हॅल्यू आपण घालूया ठीक आहे याचा अर्थ तुम्ही स्टेटमेंट मध्ये जो तुमचा आहे शब्द काय कधी जाऊन कोलिजन होणार बरोबर आहे मागच्या कन्सेप्ट मध्ये हाच शब्द कशा प्रकारे विचारण्यात आलेलं होतं मागचा ऑब्जेक्ट समोरच्या ऑब्जेक्टला किती वेळेनंतर जाऊन ओव्हरटेक होणार बरोबर आहे पण याच्यात का दिसता सांगा शब्द काय वापरणार मागचा ऑब्जेक्ट समोरच्या ऑब्जेक्टला जाऊन कधी कोलाइड होणार कळलं का अशा प्रकारचा शब्द येईल तर तुम्हाला टाइम मिळालेला आहे किती वेळानं जाऊन कोलाइड होईल अप्रॉक्स 10.9 सेकंडच्या जवळपास जाऊन होणार ठीक आहे आता काही लोकांच्या मनात आलं की सर तुम्ही कसं का रफ फिगर घेता तर बाळांनो लक्षात ठेवायचं रफ फिगरच घेऊन तुम्हाला चालायचं असते मॅक्झिमम टाइम कशामध्ये नीट और जेई मध्ये कारण की आपल्याकडे वेळ नसतो त्यावेळी आपल्याकडे लॉक टेबल सुद्धा नसतो तुम्हाला एक तर ट्रिक माहित पाहिजे काढण्याची अन्यथा एक रफ फिगर बघा 4 चा स्क्वेअर किती बनतो 16 आणि 5 चा स्क्वेअर किती बनतो 25 ना हा 16 आहे ना 25 याचा अर्थ हा 4 आणि 5 च्या मधातला काहीतरी आहे म्हणून मी एक अप्रॉक्स व्हॅल्यू घेऊन चाललो किती 4.4 एवढा जवळपास आणि 10 बाहेर काढलेला दॅट इज 44 एवढा आलेला आहे कळलं अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊन चालायचा आहे समजलं का आता बघा समोरचा कार्यक्रम या ठिकाणी आपण काय करता येईल आता थोडंसं लेवल वाढूया आणि मी तुम्हाला एक गोष्ट अशा प्रकारे सांगतो की 80 to 90% स्टुडंट त्या ठिकाणी जाऊन गलती करतात ठीक आहे तर हा जो कन्सेप्ट मी आता घेतो आहे हा कन्सेप्ट जनरली बोर्ड मध्ये वगैरे 11th स्टँडर्डला विचारला जात नाही एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन असतात पेपरमध्ये पण नीट और जेई मध्ये अशा प्रकारच्या गोष्टी असतात नीट मध्ये सुद्धा नसतात जनरली कशामध्ये असतात जेईच्या मुलांसाठी हा प्रकारचा प्रॉब्लेम येत असतो तर त्या लोकांनी व्यवस्थित लक्ष द्यायचा काय सांगतोय मी ठीक आहे तर समोरचा क्वेश्चन बघा मानून चला या ठिकाणी परत तेच दोन ऑब्जेक्ट आपण घेऊया ठीक आहे ज्यावेळी हा ऑब्जेक्ट कडे तुम्ही बघितले बाळांनो ठीक आहे त्यावेळी या ऑब्जेक्टचं नाव आपण घेऊन चालू ए आणि याच्याकडे रोलिंग होत असताना वेलॉसिटी दॅट इज व्हीए ची व्हॅल्यू मानून चालायची 20 मीटर पर सेकंड ऑलमोस्ट किती दिसत आहे 20 आणि याच्याचकडे ऍक्सेलरेशन सुद्धा अवेलेबल आहे ह्या डायरेक्शन दॅट इज ए इज इक्वल्स टू हाऊ मच दॅट इज मानून चाला 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर सर याच्याकडे ऍक्सेलरेशन इकडे बॉडी इकडे चालली याचा अर्थ काय ऍक्सेलरेशनची डायरेक्शन इकडे देणे ना बॉडी इकडे जाणे याचा अर्थ या बॉडीसाठी हा काय आहे रिटार्डेशन आहे काय आहे
बघा बघा इकडे बॉडी कुणाकडे चालली, इकडे चालली, पण याचा ऍक्सेलरेशन किती दिसत आहे, 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा अर्थ प्रत्येक सेकंडला 4 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी रेटनी काय होत आहे, वेलॉसिटी घटत चाललेली आहे. समजलं का? ओके. देन एक सेकंड ऑब्जेक्ट घेऊया या ठिकाणी आणि या ऑब्जेक्टचं नाव आपण घेऊ बाळांनो बी, आणि हा ऑब्जेक्ट जो आहे या डायरेक्शननी चालला, दॅट इज व्हीबी इज इक्वल टू मानून चालला 40 मीटर पर सेकंड. दोघांमधलं डिस्टन्स आपण घेऊन चालू, दॅट इज 300 मीटर. ओके. नाव याच्याकडे सुद्धा काय आहे, एक ऍक्सेलरेशन आहे अपोजिट डायरेक्शन, ज्याचं नाव आपण घेऊ ए बी. ओके. आता क्वेश्चन मध्ये विचारण्यात आलं की व्हॉट विल बी द ऍक्सेलरेशन फॉर ऑब्जेक्ट बी सो दॅट वी कॅन अवॉइड द कोलिजन. कोलिजनचा अर्थ काय, दोघांमध्ये काय होणार आहे, टकराव होणार आहे. तर लक्ष द्यायचं व्यवस्थित. हा सुद्धा ऑब्जेक्ट याच डायरेक्शननी चाललेला दिसतंय का, पण याच्याकडे सुद्धा काय बाळांनो ऍक्सेलरेशन अवेलेबल आहे. ठीक आहे. बघा, जे लोक फक्त बोर्ड करणार आहेत त्यांनी सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या. तुमचा लेवल ऑटोमॅटिकली अप होऊन जाणार, कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप होईल. जे फक्त सीईटीचा विचार करताय ते लोक भविष्यात जाऊन वरच्या लेवलची एक्झाम सुद्धा क्रॅक करू शकतात. कारण की आपण जो सगळ्यात कठीण म्हणजे सब्जेक्ट ज्याला तुम्ही मानता तो हळूहळू दिवसाने दिवसा तुमच्यासाठी सगळ्यात इझी होत जाणार, कारण की तुम्ही अशा लेवलला जाऊन शिकता. ठीक आहे. ज्या लेवलला आपण काय म्हणतो जेई और जेडबलई ऍडव्हान्स वगैरे टाईपचा आपण हळूहळू लेवल वाढत जाणार आहोत. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट दिसता त्याचं नाव काय आहे, बी नाव आहे. तो या डायरेक्शननी चालला विथ 40 मीटर पर सेकंड, पण याच्याकडे काय आहे, ऍक्सेलरेशन. म्हणजे कितीचा ऍक्सेलरेशन आहे आपल्याला माहित नाहीये. हे व्हॅल्यू कोण देणार आहेत, आपण प्रोव्हाइड करणार आहोत. कशासाठी प्रोव्हाइड करणार आहोत, टू अवॉइड दी कोलिजन. म्हणजे याचा असा रेट असला पाहिजे का जेव्हा हा इथं पोहोचणार तेव्हा हा सुद्धा इथं पोहोचायला पाहिजे, आणि आपण बिलकुल काय करणार आहोत, दोघे जाऊन फायनल व्हेलॉसिटीज का बनतील, 0 बनेल, आणि दोघांमधला कोलिजन काय होणार, अवॉइड होणार. समजलं का? म्हणजे हा ऑब्जेक्ट ए नावाचा ऑब्जेक्ट इथं आला, बी नावाचा ऑब्जेक्ट कुठं आला, इथं आला, दोघांमधले कोलिजन काय झाला, अवॉइड झालेला आहे. समजत आहे? ओके. याच्यासाठी तुम्हाला हे ऍडजस्ट करावा लागतो. हे तुमच्या हातात आहे, बरोबर आहे. हातात इन द सेन्स तुमच्याकडे व्हॅल्यूज तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आहे. ठीक आहे. आता बघा कार्यक्रम. ठीक. तर आपण चालू करूया या ठिकाणी कसा सोडवायचा असतो बघा. ठीक. पहिले तर मला सांगा या ठिकाणी दोघांकडे वेलॉसिटी आहे का रे? हो आहे. दोघांकडे ऍक्सेलरेशन आहे का? आहे. याचा अर्थ समजा एकाकडे वेलॉसिटी आणि एकाकडे जर ऍक्सेलरेशन असतं तर ही ट्रिक वापरून आपण सोडवलं होतं, पण आता असं करता येणार नाही. आपण एक काम करूया, दोघांना रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कन्सेप्ट यूज करूया. बोला, वेलॉसिटी फॉर ए विथ रिस्पेक्ट टू बी म्हणजेच काय होणार, व्ही ए मायनस व्ही बी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंडवरच आहे, तो काही विषय नाही आहे. ठीक आहे. बोला, वेलॉसिटी ऑफ ए किती बनताय बाळांनो, 20 मायनस दिलं समोरची सांगा याची वेलॉसिटी किती दिसत आहे, यस मायनस 40 तुम्हाला द्यावं लागेल. मायनस मायनस प्लस 40 किती बनणार, 60 मीटर पर सेकंड. ही वेलॉसिटी कोणती वेलॉसिटी झाली बाळांनो, रिलेटिव्ह वेलॉसिटी झालेली आहे. सिमिलरली मला सांगा दोघांकडे ऍक्सेलरेशन आहे का रे, तर हो आहे. सांगा ऍक्सेलरेशन फॉर ए विथ रिस्पेक्ट टू बी इज इक्वल टू ए ए मायनस ए बी. ए ची व्हॅल्यू सांगा, दॅट इज -4 द्यावा लागेल, कारण की तो इकडे रिटायर्ड होता ना, समोर चालला भले, पण ऍक्सेलरेशन हा काय आहे, मतलबी आहे. रिटायर्ड होत असेल तर वेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शन त्याची डायरेक्शन असते, मी शिकवलेलं आहे बेसिकला. ठीक आहे. समोर मायनस ए बी ची व्हॅल्यू सांगा किती दिसत आहे, ए बी. अरे आहे बाबा, त्याच्याकडे ऍक्सेलरेशन हा कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे का, नाही आहे. आपल्याला अवॉइड करायचा आहे, बिलकुल होणार आहेत, आणि याच्याकडे ऍक्सेलरेशनच विचारणार. 0 कसं होणार, तर बोला किती लिहिणार मी, ए बी लिहिणार, ते सुद्धा कशात आहे, पॉझिटिव्ह मध्ये आहे. पॉझिटिव्ह मध्येच लिहिलं, मायनस आधीपासून आहे, दिसतंय. दोघांमधलं आपण मायनस बाहेर काढून घेऊ, मायनस इन ब्रॅकेट 4 प्लस ए बी. अशा प्रकारे आपल्याला रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन इन परफेक्ट वेनं भेटलेला आहे. पूर्णतः भेटलेला आहे का, नाही आहे. रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन आपल्याकडे नाही आहे. जेव्हा हे येईल तेव्हाच आपल्याला माहित होणार. ठीक आहे. आता बघा काय करता येईल, थोड्याशा वेळसाठी विचार करा. जर मला याचा ऍक्सेलरेशन काढायचा आहे, ठीक आहे, तर मी पूर्ण फोकस दोघांवर करणार का याच्यावर करणार, एकाच ऑब्जेक्टवर करायचा. मी आधी पण ट्रिक सांगितलेली आहे. जेवढे काय कन्सेप्ट याच्यासाठी लागू होतात ते सगळे कन्सेप्ट घ्यायचे आणि याला लागू करायचे, बरोबर आहे. आणि अशा वेळेला आपण या ठिकाणी चालू करूया. सांगा कन्सेप्ट काय प्रकार आहेत. बघा, मला काढायचं आहे काय, ऍक्सेलरेशन. तर ऍक्सेलरेशन काढण्यासाठी पटकन सांगायचा, रिलेटिव्ह वेलॉसिटी फायनल दोघांची किती बनणार आहे, 0. रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन इनिशियल आहे का, हो आहे. ऍक्सेलरेशन आहे, दोघांमधला डिस्टन्स सुद्धा अवेलेबल आहे. दोघे मिळून किती डिस्टन्स चालणार आहे, 300.
कारण की दोघे येणार आहेत ना आणि बिलकुल जाऊन थांबणार आहेत. तर रिलेटिव्ह डिस्टन्स सुद्धा किती बनला 300. अरे हो ना 300 म्हणजे याचा अर्थ की माझ्याकडे डिस्टन्स सुद्धा आहे, फायनल वेलॉसिटी आहे जी 0 बनणार आहे आणि इनिशियल वेलॉसिटी सुद्धा आहे. त्याचा अर्थ कोणता मला कायनेमॅटिक्सचा इक्वेशन वापरायला पाहिजे? बोला पटकन. फर्स्ट, सेकंड की थर्ड? कोणता वापरावा लागेल? थर्ड वापरावा लागेल. कोणता इक्वेशन बोला? v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस as. खूप सुंदर. हा याच्यासाठी काय लिहिणार मी? AB अँड AB. ओके. व्हॉट इज दिस v? फायनल वेलॉसिटी. रिलेटिव्ह फायनल वेलॉसिटी किती बनताय? 0. किती बनणार? 0 इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी सांगा पटकन. किती बनणार? 60. 60 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन. बोला -4 प्लस AB म्हणजे मायनस मी समोर घेऊन येतो या ठिकाणी. बोला इंटू इन ब्रॅकेट 4 प्लस AB इंटू S. S ची व्हॅल्यू सांगा. रिलेटिव्ह डिस्टन्स इज हाऊ मच? दॅट इज 300. ओके. सो नाव पटकन सांगायचा कार्यक्रम या ठिकाणी आपण चालू करूया. हा पूरा टर्म इकडे घेऊन या बाळांनो. काय बनणार? 300 इंटू 2 इज हाऊ मच? 600. ओके. 600 इकडे आला. पॉझिटिव्ह 600 इंटू दिस इज 4 प्लस AB इक्वल्स टू हाऊ मच? That is 3600. Okay. So 4 plus AB is equals to 3600 divided by. Okay. So now 0000 get cancel. That is 4 plus AB is equals to 6 6 36. So how much it is? 6. That is 4 plus AB. So 4. Yeah, ikade gela. That is AB is equals to how much it is? 2 meter per second square. Now this is the acceleration generated or required for the object B to avoid the collision. कळलेला आहे का? आपण काय मिळवलेलं आहे? म्हणजे याचा अर्थ कायनामॅटिक्सचा तिसरा इक्वेशन यूज करायचा ना, अवॉइड कोलिजनचा कन्सेप्ट असेल तर अशा प्रकारचा काढायचं. ठीक आहे. इथं प्रॉब्लेम बनलेला नाही आहे. जो ऍक्च्युअली प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लागणार आहे तो अजून यायचा आहे. म्हणजे तुम्हाला सांगणार आहे समोर जाऊन. कळलं? बघा काय होणार आहे. ठीक. इथपर्यंत समजा मी या ठिकाणी तुम्हाला विचारलं की बाळांनो पटकन सांगा किती वेळेनंतर जाऊन ह्या दोघांची वेलॉसिटी 0 बनणार आहे म्हणजे अवॉइड होणार आहे. सो ऍट what time the objects A and B will just to collide. म्हणजे काय? किती वेळेनंतर ते दोनही ऑब्जेक्ट जवळ जवळ जाणार आणि जस्ट टू कोलाइड याचा अर्थ काय? कोलाइड होणार असेल. पण होणार आहे का? फायनल वेलॉसिटी 0 झाली म्हणजे टाइम काढायचा बाळांनो. ठीक आहे. आता बघा परत मी दोघांचे कन्सेप्ट घ्यायचे. आता हाच कन्सेप्ट मी कायनेमॅटिक्सचा तिसरा इक्वेशन वापरलं त्याचाच विचार करा. टाइम जर काढायचा आहे, फायनल वेलॉसिटी आहे, इनिशियल आहे, दोघांकडे ऍक्सेलरेशन आहे, पण टाइम काढायचा म्हणजे मला कोणतं वापरावं लागेल? फर्स्ट नाही वापरता येणार का? v इज इक्वल टू यू प्लस एटी. येऊ शकतं ना? तर मी असं लिहितो v इज इक्वल टू यू प्लस एटी. ओके. दोघांसाठी इथं का लिहिणार मी? AB. हा सुद्धा कोण आहे? AB. ऍक्सेलरेशन कोण आहे? AB. कळलं का सगळ्यांना? ओके. सांगा पटकन बाळांनो काय बनणार आता या ठिकाणी? बोला पटकन. फायनल वेलॉसिटी काय बनताय दोघांची? 0. इनिशियल वेलॉसिटी दोघांची मिळून सांगा बाळांनो किती बनताय? 60. ओके. प्लस ऍक्सेलरेशन दोघांचा बघा याचा किती बनतो? ऍक्सेलरेशन बघून घ्यायचा. ऍक्सेलरेशन या ठिकाणी लिहितो. रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन AB इज इक्वल टू काय बनला? 4 आणि याचा किती बनणार बाळांनो सांगा? 2. किती बनला? -6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मायनस काय इंडिकेट करतो? मायनस इंडिकेट करत असतो काय? रिटार्डेशन. अदरवाईज जर मी मॅग्नेट्यूड काढायला गेलं तर मला सांगा रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन किती बनणार? 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कळलं का सगळ्यांना? दोघंही मिळून काय होत आहेत? रिटायर्ड होत आहे. कितीच्या ऍक्सेलरेशननी? 6 मीटर पर सेकंड स्क्वेअरनी. पण जर मॅग्नेट्यूड बघायला गेलं तर मला सांगा रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन किती आहे? 6. मायनस काय इंडिकेट करणार? रिटार्डेशन ओनली. तर पटकन सांगायचं ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मी इथे किती पुट करणार? 6 इंटू टाइम काढायची आहे. तर मला सांगा इकडे घेऊन या काय बनणार? सॉरी आपण या ठिकाणी मायनस जर टाकलं काय बनेल बाळांनो सांगा? 6 इंटू टी इज इक्वल टू 60. मायनस काय आपला जो आपण कायनेमॅटिक इक्वेशन लिहिलाय त्या अकॉर्डिंग आपण मायनस टाकलेला. ठीक आहे. तर बोला टी इज इक्वल टू 60 बाय किती बनताय? 6. सो टी इज इक्वल टू इट इज 10 मीटर 10 सेकंड. याचा अर्थ आपल्याला टाइम मिळालेला आहे 10 सेकंद नंतर जाऊन दोघांमध्ये कोलाइड होणार होतं पण थांबून गेलेत. कळलं का सगळ्यांना? किती सुंदर आहे कन्सेप्ट. कळलं? आता किती डिस्टन्स चालेल सर? आता बघा 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 कहाणी. किती डिस्टन्स चालेल सर? कोण? एकतर ए किंवा एकतर बी. तर मी असं लिहितो फॉर
ए, का लिहिलं मी? फॉर ए द डिस्टन्स कवर्ड बाय ऑब्जेक्ट ए फॉर टाइम किती? 10 सेकंड. 10 सेकंडसाठी किती डिस्टन्स तो चालला, असं जर मला काढायचं असेल तर पटकन सांगा मी कसं काढणार? किती डिस्टन्स चालणार आहे? ए, फक्त ए वर फोकस करा. तर सर एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर एवढा डिस्टन्स चालला. कळलं का? अरे तो भलेही 10 सेकंड चालत, तोही चालत आहे ना. दोघांसाठी टाइम लिहिला तर सांगा डिस्टन्स किती बनणार? मला माहित नाही. यू ची व्हॅल्यू सांगा बाळांनो किती बनताय? इनिशियल व्हेलॉसिटी फॉर ए हा इनिशियल व्हेलॉसिटी किती दिसताय? 20 इंटू टाइम किती आहे? 10. हा प्लस का मायनस देतो मी, कारण की ऍक्सेलरेशन त्या डायरेक्शननी आहे. इथला मायनस मी समोर लिहिलं, काय प्रॉब्लेम? 1/2 इंटू पटकन सांगायचं ए ची व्हॅल्यू किती? 4 मायनस समोर लिहिलेलं आहे. ठीक आहे. टाइम किती आहे बाळांनो? 10 चा स्क्वेअर म्हणजे 10 इंटू 2 टू जा पटकन सांगायचं एस इज इक्वल टू 20 इंटू 10 200 मायनस 10 इंटू 10 इंटू 2. अरे बापरे सर, हे काय घडलेलं आहे? किती आला सांगा डिस्टन्स? अरे असं कसं होऊ शकतं का? पॉसिबल आहे का? म्हणून मी सांगितलं इथून प्रॉब्लेम चालू होतं. प्रॉब्लेम आपण सोडवलेलं नाही आहे. प्रॉब्लेम आता इथून चालू होणार आहे. कळलं का? जे तुम्ही सोडवता त्याला प्रॉब्लेम म्हणता येणार नाही. प्रॉब्लेम आता आहे. सर असं तर कसं होऊ शकत नाही सर. बघा 20 ची स्पीड आहे, समोर तर चालणारच ना. असं थोडीच होणार आहे कसं चालणार नाही? म्हणजे काहीतरी गडबड आहे या ठिकाणी. ज्याला मी दुसरा इक्वेशन वापरून बघतो, कोणता वाला सांगा ज्याच्या ठिकाणी एस येतो बाळांनो सांगा. इथं लिहितो मी, बोला. बट करून लिहितो मी. बोला, इथं लिहितो. हा काय लिहितो सांगा? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. पटपट व्हॅल्यू टाकायची. फायनली वेलॉसिटी किती होणार आहे? 0 होणार आहे. इनिशियल वेलॉसिटीचा स्क्वेअर सांगा फक्त ए साठी 20 स्क्वेअर, कारण तुम्ही एचा विचार करता ना. 20 स्क्वेअर इज हाऊ मच? 400. हा ऍक्सेलरेशन आहे तर मायनस दिलं, रिटार्डेशन आहे. बोला 2 इंटू ऍक्सेलरेशन त्याच्याकडे किती रे बाबा? 4. डिस्टन्स माहित आहे का? 4 टू जा मायनस 8s तिकडे गेलं. बोला प्लस 8 इंटू एस इज इक्वल टू हाऊ मच इट इज? सो एस ची व्हॅल्यू सांगा. 400/8 इज किती बनताय? 400/8 इज हाऊ मच? माहित आहे किती बनते? 50 काय मीटर असेल तर? सर जर या इक्वेशन मध्ये टाइमचा कन्सेप्ट लावला नाही तर डिस्टन्स भेटत आहे. आणि ह्या इक्वेशन मध्ये एस ची व्हॅल्यू जर मी टाकलं, काय टाइमची व्हॅल्यू जर टाकली तर एस ची व्हॅल्यू किती बनताय? ही डेप्थ समजली पाहिजे. आता बघा आपण डेप्थ मध्ये गेलो क्वेश्चनचा, समजून घ्या काय होता प्रोग्राम. बाळांनो चांगल्याने जर बघितलं तर तुमचा ऑब्जेक्टचा डिस्प्लेसमेंट जो आहे तो 0 बनतो आहे. बघा प्रोग्राम असा होतो आहे की होऊ शकते की या ठिकाणी, लक्ष द्या इकडे, होऊ शकते की या ठिकाणी समजा मी व्हॅल्यू जर बदलवले, या ठिकाणी काहीतरी एक एक्झाम्पल मी सांगतो, काहीतरी मानून चला 20 मीटर आलं आणि या फॉर्म्युलेनं सोडवल्यावर किती येऊ शकते? 50 मीटर आला. याचा अर्थ काय? दोघांचे आन्सर्स मी व्हॅल्यू चेंज केल्यावर दोघांचे आन्सर्स वेगळे येणार, डेफिनेटली वेगळे येणार. सर कारण काय सांगा बाळांनो? या ठिकाणी याचा अर्थ असा होता आहे की हा ऑब्जेक्ट जो आहे हा रोल करत गेला, याची फायनल वेलॉसिटी किती बनली? 0. आणि बघा ऍक्सेलरेशन कोणत्या डायरेक्शननी आहे? इकडे. हा ऑब्जेक्ट तुमचा रोल होत येतच आहे. हा थांबलाय का? हा होत आहे, येत आहे. याची वेलॉसिटी 0 व्हायची आहे. हा इथपर्यंत कुठपर्यंत तरी गेला आणि परत बघा ऍक्सेलरेशन आणखी त्याची काय होत आहे? वेलॉसिटी वाढत गेली. तर हा ऑब्जेक्ट या ठिकाणी परत इथं आला जिथं होता. तेवढ्याच वेळेमध्ये किती? t इज इक्वल टू 10 सेकंड. कळलं का? म्हणून तुम्हाला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू ही किती मिळाली आहे? समजलं का? ऑब्जेक्ट तुमचा गेला, कारण जाण्यामागचं कारण काय? समोर जात काऊन आहे? कारण की वेलॉसिटी या डायरेक्शननी आहे, पण ऍक्सेलरेशन इकडे आहे. याचा अर्थ तो काय होत चालला? रिटार्ड. त्याची स्पीड घटत गेली, कमी होत गेली, थांबला आणि परत हळूहळू 20 मीटर पर सेकंडच्या याच्याने रेटनी तो वाढवत या ठिकाणी आला. तेव्हा जाऊन जेव्हा ऑब्जेक्ट इथं आला तोपर्यंत हा ऑब्जेक्ट इथपर्यंत पोहोचलेला होता.
आणि इथे जाऊन कोलाइड होता होता वाचलेला आहे. इट मीन्स दॅट द काय म्हणता त्याला क्लोजेस्ट डिस्टन्स और क्लोजेस्ट अप्रॉचची व्हॅल्यू किती बनली 0 यावेळी. समजलं सगळ्यांना? अरे कळत आहे का? समजलं? तर अशा प्रकारे तुम्हाला काढता आलं पाहिजे. व्हॅल्यूज जर चेंज झाले तर तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे. याच्यावर तुम्ही 10 क्वेश्चन्स बनवू शकता. ठीक आहे? बरं सर. आता बघा कार्यक्रम समोरचा. इथं कहाणी संपलेली नाही आहे. बाळांनो, परत आपला जो आहे कोण अर्ची बसली ना, अर्चीला सोडून आलाय कोण? थोडस गाडी आपण लांब लचक करू असं. हे काय? हे कोणाची गाडी आहे? हे आहे बम्मनची गाडी आहे, अर्चीची गाडी आहे. अर्ची इन द सेन्स कोण बसला देता? त्याची गाडी घेऊन आली. दोघे या डायरेक्शनने येत आहे बाळांनो. कळला? मी सेम व्हॅल्यू या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. पटकन सांगा सगळ्यांची सेम व्हॅल्यू किती किती आहेत? हा किती आहेत? म्हणून चला या ठिकाणी रिटार्डेशन आहे फॉर ए इज हाऊ मच इट इज? किती बनताय? 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा वेलॉसिटी दिली आहे किती आहे सांगा? 20 मीटर पर सेकंड. खूप सुंदर. याच्याकडे सांगा रिटार्डेशन आपल्याला माहित नाही आहे. दॅट इज ए बी आपल्याला माहित नाही, पण याच्याकडे वेलॉसिटी आहे किती बोला? 40 मीटर पर. कळलं का? आता मी सेम क्वेश्चन वापरतो की या ठिकाणी किती ऍक्सेलरेशन ऑब्जेक्ट ए कडे असला पाहिजे किंवा बी कडे असला पाहिजे की जेणेकरून कोलिजन अवॉइड होईल. कळलं का? आता बघा दोघांचे नजरिया अलग अलग आहे. जेव्हा तुमच्या समोर अशा प्रकारचा सीन बनेल, गाडीवाला आया जरा कचरा निकाल. कळलं? जेव्हा गाडीचा कन्सेप्ट आला, लक्ष द्यायचा, गाडीचा कन्सेप्ट आला तर सीन पूर्णपणे बदललं, चित्र बदललेलं आहे, कन्सेप्ट बदललेला आहे. क्वेश्चन असाच मी परत लिहितो की ऍक्सेलरेशन ए बी इज इक्वल टू हाऊ मच टू अवॉइड कोलिजन. कळलं का? या ठिकाणी अवॉइड करायचा. मला सांगा बे बाळांनो, इकडे हा ऑब्जेक्ट जो आहे हा नॅचरली रोल करत गेला, तो परत सुद्धा आलेला आहे. आहे का नाही आहे? आहे ना? मला सांगा हा ऑब्जेक्ट तसाच रोल करत जाईल ना परत येईल, असं होते का? बघा, म्हणून म्हटलं सीन बदललेला आहे. हा जाणारच आहे समोर, पण याची ऍक्सेलरेशन आपल्या हातामध्ये आहे. त्याच्या आता आपल्या हातात आहे कारण की आपण काय करतो? सोडवत आहोत. पण याच्या पायात आहे कारण की पायामध्ये काय आहे? ब्रेक आहे. मला सांगा याचा रिटार्डेशन त्याच्यावाल्यापेक्षा कसं असलं पाहिजे? नक्कीच कसं असलं पाहिजे? कमी और जास्ती व्हॉट एव्हर. समजत आहे का? म्हणजे याचा अर्थ हा नॅचरली समोर जाऊन मागे येणार आहे का? नाही. आपल्याला हा ऍडजस्ट करायचा आहे. तर 2 सीन अलग अलग आहे. दोघांना वेगळ्या वेगळ्या वेनी सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे जर तुम्ही तर रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कन्सेप्ट घेऊन सोडवायला गेले तर तुमचा डेफिनेटली काय होणार? गडबड होईल. आणि स्पेशली असेच केसेस जे आहेत हे JEE मेन्स और ऍडव्हान्स लेवलला विचारलं जात असतं. आणि म्हणून म्हटलं मी तर 80 ते 90% पोरं रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कन्सेप्ट वापरतात आणि डील करायला जातात ना त्या ठिकाणी तोंड बुचक्या पडतात. म्हणजे त्यांचा आन्सर जो आहे गलत होतो ना, मग कॉन्फिडन्स मध्ये बाहेर निघतात सेंटरच्या. असं म्हणतात की माझा बिलकुल परफेक्टच आन्सर आहे, मी काढलेला आहे कारण की एक्झॅक्ट निघालेला आहे. आणि ऑप्शन मध्ये सुद्धा तो अवेलेबल असतो ना, आपण टिक मारतो पण नंतर कळते की त्या आन्सर चुकलेला आहे. कळलं? तर अशा प्रकारच्या घटना घडतात. एवढ्या डेप्थ मध्ये जर गेला आहोत तर हे सुद्धा केस समजलं पाहिजे. आता बघा कार्यक्रम बघा. दोघांमध्ये डिस्टन्स किती होता बाळांनो? किती होता? 300 मीटर होता. कळलं का? किती होता? बघा, जेव्हा हा ब्रेक मारेल आपल्याला ऍडजस्ट करणार त्याचं त्या अकॉर्डिंग दोघे एकामेकाच्या समोरासमोर येतील. असा कोणाची गाडी? अर्चीची गाडी आणि बोमनची गाडी. अवॉइड होता बरं, कोलाइड अवॉइड झालेला आहे. पण दोघेही मिळून किती डिस्टन्स चाललेत? 300. किती चाललेत? येस, एक्झॅक्टली. तर मी असं लिहू का? SA दॅट इज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अर्ची प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बोमन इज इक्वल टू हाऊ मच इट इज? 300. ओके. आता मला सांगा डिस्टन्स पण आहे, वेलॉसिटी पण आहे, ऍक्सेलरेशन पण आहे, असा इक्वेशन कुठला? तिसरा इक्वेशन दॅट इज V² इज इक्वल टू U² प्लस ट्वाइस AS. दोघांची फायनल वेलॉसिटी किती बनणार आहे बाबा? दोघांकडे काय आहे? रिटार्डेशन. म्हणजे इथं काय येणार? मायनस येईल. म्हणजे याचा अर्थ पटकन सांगायचा, S चा फॉर्म्युला काय बनणार? U² बाय ट्वाइस A. अरे बनणार की नाही बनणार? मला सांगा ज्या ठिकाणी S दिसतात त्या ठिकाणी मी काय लिहिणार? U² बाय ट्वाइस A
प्लस यू स्क्वेअर बाय ट्वाईस ए इक्वल्स टू 300. पण कोणासाठी? ए साठी. कोणासाठी? ए साठी. कोणासाठी? बी साठी. कोणासाठी? बी साठी. कळलं का? बघा पूर्ण कन्सेप्ट बदललेला आहे, पूर्ण मेथडॉलॉजी चेंज झालेली आहे. आणि आता बघा आपल्याला कसा प्रकारचा कार्यक्रम होईल सांगा. इनिशियल वेलॉसिटी फॉर ऑब्जेक्ट ए किती बनताय बाळांनो सांगा. 20 स्क्वेअर म्हणजे किती बनणार? पटपट पटपट व्हॅल्यू सांगायची. 20 स्क्वेअर इज हाऊ मच? 400 डिवाइड बाय 2 इंटू ऍक्सेलरेशन इज हाऊ मच? इट इज 4. ओके. देन प्लस चला -4. ओके बोला. त्याच्यानंतर युबी स्क्वेअर इज हाऊ मच? इट इज किती बनताय? युबी किती आहे बाळांनो इथं? 40. दॅट इज 1600. ओके. डिवाइड बाय 2 एबी. एबी ची व्हॅल्यू किती लिहिणार? एबी आहे का आपल्याकडे? नाही आहे. इज इक्वल टू हाऊ मच? इट इज 300. ठीक आहे. याला सोडवता येईल सगळ्यांना? बोला. 4 सगळ्यांचे बघा 0 0 0 0 0 0 कॅन्सल होईल. बाहेर निघेल 100 निघाल्यानंतर सगळ्यांचे 0 कॅन्सल बनले. दॅट इज 4 and 4 गेट कॅन्सल. किती बनणार सांगा? 1/2. ओके. बरं याचा मायनस लागेल का? लागणार नाही. याचं कारण सांगा सर. ऑलरेडी आपण इथं मायनस देऊन आपण सोडवलेलं होतं. इथं बघा मायनस दिला होता आपण, कारण की रिटार्डेशन होता म्हणून मायनस दिला. हा तर बनला 0 म्हणून यू स्क्वेअर हा मायनस इकडे आला का बनला प्लस झाला. ऑलरेडी तुम्ही मायनस देऊन सॉल्व्ह करता, परत मायनस द्यायची गरज नाही आहे. हे कळलं का सगळ्यांना? बढिया. बोला. प्लस किती बनताय? 8/AB इज इक्वल टू हाऊ मच? इट इज 3. आता सोडवू आपण याला पुढं. हा बोला. आता एबी ची व्हॅल्यू किती बनणार चांगल्याने बघायचं. हा याला घेऊन जा तिकडे. दॅट इज 8/AB इज इक्वल टू 3 minus 1/2. सो 8/AB इज इक्वल टू 2 3 6 minus 1 इज हाऊ मच? 5/2. याला उलटा करून टाका, रेसिप्रोकल करा. AB/8 इज इक्वल टू 2/5. सो AB इज इक्वल टू 2 इंटू 8/5 इज इक्वल टू 16/5. करा बरं किती बनणार? सो AB इज इक्वल टू दॅट इज 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा ऍक्सेलरेशन बदललेलं आहे. त्यावेळी किती होतं, आता किती आलेलं आहे? 3.2. त्यावेळी किती होतं? 2. आता किती आलं? 3.2. समजलं? सीन बदलला, पिक्चर बदलणार. कळलं? तर अशा प्रकारचा जो कन्सेप्ट आहे, तर ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करणार घरी. ठीक आहे. तुमच्या डीपीपी मधून, तुमच्या रेफरन्स बुक्स मधून 5 ते 6 प्रकारचे क्वेश्चन ज्यावेळी तुम्ही डील करणार, तर आणखी जास्त तुमचे आयडियाज जे आहेत कशा प्रकारे डील करायचे क्लिअर होतील. आणि कुठल्याही प्रकारच्या एक्झाम मध्ये याच्यावर कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही लेवलचा क्वेश्चन जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला एकदा गोष्ट क्लिअर होऊन जाणार की कुठं आपल्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट वापरायचा आहे आणि कुठं आपल्याला सिंपल कायनेमॅटिक इक्वेशनच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचं आहे. समजलं सगळ्यांना? तर क्वेश्चन एकच आहे, सीन वेगळा वेगळा आहे. त्या ठिकाणी समजा ऑब्जेक्ट्स म्हटलं तर नॅचरल वेनं कार्यक्रम होईल. या ठिकाणी समजा गाड्या म्हटलं म्हणजे व्हेकल म्हटलं तर ब्रेकिंग हे आपल्या पायात म्हणजे आपल्या हातात आणि त्याच्या पायात असेल. समजलं सगळ्यांना? आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तर याच्यावरचे काही क्वेश्चन्स मी तुम्हाला ॲज अ होमवर्क देणार. याच्यावरचे होमवर्क तुम्ही सोडवून आणायचे आहेत. आय होप की सगळा समजलाय? समजलेला आहे? ओके. थँक्यू व्हेरी मच.